आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चांदकच्या मुलीचा लग्न सोहळा लग्न सिरीज म्हणून आपण व्हिडिओ अपलोड करणार होतो, तर त्याला थोडासा वेळ लागला कारण माझ्या बिझी शेड्यूलमुळे। तर आज आपण पाहणार आहोत छान असा लग्न सोहळा। हॉरिझॉन फोटो स्टुडिओ प्रस्तुत हॅपी वेडिंग ऑन 13 जुलै 2025 रोजी हा विवाह सोहळा संपन्न झाला। तर आपण पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत तो विवाह सोहळा कसा झाला। स्वीट कपल प्रियांका आणि अमोल खूप छान असं एडिटिंग केलेलं आहे बघा त्यांनी आणि छान म्युझिकही लावले। चिरंजीव अमोल कैलासवासी सतीश निवृत्ती वीर राणा तुळसण तालुका कराड जिल्हा सातारा यांचे ज्येष्ठ चिरंजीव। ही सौका प्रियांका श्री अनंता धर्मू खामकर राणा चांदक तालुका वाई जिल्हा सातारा यांची कन्या। काही शूटिंग दिसतं ना आपलं। आणि विवाह स्थळ आहे राधाकृष्ण मंगल कार्यालय जोशी विहीर वाई वाठा रोड तालुका वाई जिल्हा सातारा। सुपारी व साखरपुडा रविवारी 13/7/2025 रोजी सकाळी 10 वाजता विवाह स्थळी। त्यानंतर आहे हळदी समारंभ रविवार दिनांक 13/7/2025 रोजी सकाळी 11 वाजता विवाह स्थळी। आपले स्नेहांकित श्री अनंता धर्मू खामकर सौ कल्पना अनंता खामकर श्री तुषार अनंता खामकर आणि सौ प्रियांका तुषार खामकर समस्त खामकर परिवार आणि आप्तेष्ट। हॉरिझॉन फोटो स्टुडिओ प्रस्तुत। तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांनी छान असं आपलं शूट केलेलं आहे। आणि चला आता आपण पाहणार आहोत चांदकच्या मुलीचा विवाह सोहळा। ओहो, आपल्या चांदकच्या घराच्या समोरच ही हिरवळ आहे आणि इतकं छान असं शूटिंग। वा हा हा, काय दिसते ना। हिरोईनच्या वर दिसणारी ही पोरगी कोण आहे तर ती चांदकची पोरगी आहे जी खूप 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 सुंदर दिसते ह्या साज शृंगारामध्ये। नऊवारी साडी, ते पण एकदम मराठमोळा लुक आहे। छान अशी हातावरची नवरीची मेहंदी आणि त्यासोबतच हिरवा चुडा, म्हणजे नवरीला अजून नवरीची काय ओळख असेल मग। तर बघा खूप सुंदर असं शूटिंग केलेलं आहे स्लो मोशन मध्ये। आणि आपल्या बाजूचं विठ्ठल मंदिरही दिसत आहे। आपल्या घराच्या बाजूचं शूटिंग आहे हे। तेज बना खूप छान असं गाणं लावलंय त्यांनी आणि सुंदर असं एक क्षण आहे ज्यामध्ये मला हसायला येत आहे। खूप सुंदर क्षण आहे। सकाळी वातावरण बघा, हिरवीगार अशी साडीचा पदर छान वाटते एकदम बघायला। खूप सुंदर शूटिंग घेतलं त्यांनी आणि खरंच आपल्या शेतामध्ये पण घ्यायला पाहिजे होते शूट थोडेसे, पण वेळेचा अभाव असतो माहिती ना लग्नाच्या दिवशी। हे बघा ड्रोनने शूटिंग घेतलं आहे आपल्या घराचं आणि इतकं छान असं घर दिसत आहे। एकदम काय बोलतात टुमदार घर आपण जे म्हणू शकतो ते ड्रोन शूटिंगने खूप सुंदरच आहे। बाजूला सगळी हिरवळ, नारळाची झाडं आणि आपलं घर। आणि हे बघा पहिली सुरुवात त्यांनी केली आहे ती म्हणजे आपल्या मंदिरापासून। तेवढ्या सगळ्या गडबडीमध्ये पहिलं आपली देवाची पूजा, तर आपल्या मंदिराला हार वगैरे घालण्यात आला। हे आपली घरातली देवस्थानं। तर हे बघा हे आपल्या घरातील सगळे देव आहेत, हे टाकं आहेत, त्यांचं पूजन होतं पहिल्यांदा। छान असा फेटा घातलेला आहे, तर फेट्याच्या वेळेस ही धमाल झाली आणि टायमिंगला फेटा मिळाला नाही तर सगळी गडबड झाली आमची। तर होतात अशा गोष्टी लग्नामध्ये, चालायचं। हे आमचे आजी आणि आजोबा बाप्पू, तर आई आणि आबा त्यांचे चेहरे असे छान असे आनंदात दिसत आहेत। फार वर्षांचं त्यांचं स्वप्न होतं की आपल्या पोरीचं छान असं लग्न व्हावं, हौसेन आहे जसं सगळ्याच आई वडिलांचं स्वप्न असतं। हे दोन भाऊ माझे, हा विशाल आणि हा तुषार। तर छान असं डेकोरेशन आहे, आपल्या घराला सजवलं आहे। मन उधाण वाऱ्याचे अगदी पिक्चर सारखं सगळं शूटिंग घेतलेलं आहे त्यांनी। आपलं घर एकदम छान सिरियल प्रमाणे दिसत आहे।
पहिल्यांदा नवरीला घरातून बाहेर काढण्यात आले बघा. घोडेस्वारी आहे आता, गावदेव सोहळा म्हणतात त्याला. छान असा हार घालून नवरी निघाली आपली. नवरी घोड्यावर स्वार होणार, सगळ्या मंदिरांचं दर्शन घेणार. तर आपली छोटीशी करवली बघा किती छान दिसत आहे. आपल्या सगळ्या मोठ्या करवल्या मेकअप मध्ये बिझी दिसत आहेत. आणि आमची छोटी परी एक नंबर बघा, छान अशी सजून धजून एकदम. आत्तूचं लग्न आहे आणि छान असं ड्रोन शूटिंग आहे इथे. आणि इतकं छान वाटतंय ना. घोड्यावरती बसली होती सकाळी नवरी आणि घोडा छान असा चावडीवरती त्याने. वाव, काय शूटिंग आहे, काय भारी वाटत असेल ना. एक नंबर, एक नंबर. घोड्यावरती स्वार होताना काही वेगळा थाट असतो ना. त्यात आपण मराठमोळी समाजासमोर एक वेगळा नवीन आदर्श असा देणारा आहोत आपण ह्या लग्न माध्यमातून सुद्धा. आयुष्यात नव्याने उभं करणं हे सुद्धा, ह्याच्यासाठी सुद्धा दम लागतो. आणि तो प्रत्येक मुलीच्या बापात असायला हवा असं मला म्हणायचंय. तर प्रत्येक मुलीच्या बापाने जर ठरवलं तर ती मुलगी कधीच घाबरू शकत नाही. तिचं आयुष्य पुन्हा नव्याने उभारू शकते. आणि तसंच इथे एक नवी सुरुवात आहे नव्या दमाने. आणि ते पण पूर्ण जगासमोर आणि थाटात. तिथे घोडा छान नाचत होता. इथे पूर्ण चावडीचं शूटिंग घेतलं आहे बघा ड्रोनने. वरचा व्ह्यू दिसत आहे चांदक मधला पूर्ण. चांदक मध्ये आपला डोंगर खूप छान दिसतो तिकडे. आणि घोडेस्वारी करताना तर माहिती आहे तुम्हाला खूप डेअरिंग लागतं घोड्यावरती बसून. घोडा जेव्हा नाचतो तेव्हा एवढ्या उड्या मारत असतं, स्वतःला सावरायचं असतं. पूर्ण गाव बघा किती छान दिसत आहे आपलं चांदक. चांदकची चावडी आहे आणि हे पूर्ण संपूर्ण गावाचा हा परिसर आपण पाहत आहोत. इतका सुंदर परिसर आहे. चारी बाजूने शिवार आहे, शेत आहे आणि मधल्यामध्ये आपलं गाव हे वसलेलं आहे. आणि आता बऱ्यापैकी हे बघा, ह्या ओझरड्याच्या मामी आहेत, आमच्या मोठ्या मामी आहेत ह्या. त्याच्यानंतर ह्या उजिता काकी आहेत आमच्या गोरख बापूंच्या मिसेस. आणि ह्या सिंदूरजनच्या काकी आहेत, त्या खूप आमच्या जवळच्या काकी आहेत एकदम. आणि त्यानंतर आहे सातारच्या आत्या ह्या. ते पण सातारच्या आत्या पण माझं खूप लाड करायची. लहानपणापासून मी अगदीच आत्याची खूप लाडकी भाची होती. त्यानंतर इकडे आहे शोभा मावशी खंडाळच्या, गाडवे पाहुणे आमचे. आणि ही आई आहे. आणि ही माझ्या मनीषा माझी चुलत बहीण आहे, त्यांची आई आहे, चुलती आहेत माझ्या. तर ह्या सगळ्या जणी आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात नेक्स्ट. ह्या बघा इकडे कीर्तिवाणी दिसत आहेत आपल्याला. काय भारी नवरी, कुठूनही कॅमेरा फिरवा नवरी हसते, एकदम छान असा लुक देते. भारी. हे फेटा छान दिसतं एकदम पिंक कलरचा. ऐन टायमिंगला खरं तर फेटाच मिळत नव्हता, फेटा बांधायला भेटत नव्हता. आहे सुन्या बापले. आणि सगळेजण आपली मंडळी, खामकर आपतेष्ट आपले, भाऊकी आपली. आणि बघा आपली लाडकी भाची बसली आहे करवली, घोड्यावर बसली आहे आता आत्तूसोबत. आणि आता आपण चाललो आहोत चंद्रेश्वर मंदिराकडे. हे बघा आता चंद्रेश्वर मंदिराच्या इथला परिसर आहे. हा ड्रोनने शूटिंग घेतलेलं दिसत आहे छान असं. आता नवरीला घोड्यावर उतरते. सकाळी 8:30 वाजताचा हे सगळा प्रोग्राम होता लग्नाच्या दिवशीचा.
त्याच्यामुळे फार लगबग होती. पुढे लग्न सोहळा होता सगळं. आपल्या कीर्ती वहिनी आहेत ह्या, आणि हे सुनील दादा आणि ते उत्तम बापू. चंद्रेश्वर मंदिराला आपण नमस्कार केलेला आहे आणि छान अशा हिरवळीमध्ये. ऐन जुलै महिन्यामध्ये लग्न असल्यामुळे पावसाळा चालू होता, पण आपल्या लग्नासाठी पाऊसही थांबला होता. 8 दिवस पावसाने टेन्शन दिलेलं नाही आपल्याला, त्यामुळे भारी वाटलं. आणि हे आहे ज्ञानेश्वर मंदिर, त्याचं काम चालू आहे सध्या. ज्ञानेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार चालू आहे. लहानपणी आमची इथे अंगणवाडी असायची, बालवाडी बोलायचो त्याला, बालवाडी ज्ञानेश्वर मंदिरामध्ये. खूप सुंदर. हे आहे जाणूबाईचं मंदिर. तर लग्नाच्या निमित्ताने को होईना सगळ्या चांदकमधले देवांचं दर्शन होत आहे. तर हे जाणूबाईचं मंदिराचं जीर्णोद्धारही झालेलं आहे आणि अगदी जुनं प्राचीन काळातलं हे मंदिर आहे. या मंदिरांचा पूर्ण ब्लॉग बनवला आहे. तर हा हत्ती जिथे आम्ही खेळायचो, तर बघा ही छोटी मुलगी कशी त्या छोट्या कुत्र्याला घेऊन बसले बघा इथे. तर खूप सुंदर. त्यानंतर पुन्हा घोडेस्वारी. एवढे सगळे मंडळी पाहत बसलेत. आता मधल्या गल्लीतून आपल्या घोड्या चाललेला आहे. मध्ये ही सगळी संपाळ आली आहे. किती भारदस्त वाटतंय ना, पण असं नवरीचा तो फेटा भारी वाटतो. हे आपले सगळे करवले लोक आहेत. लाडू बघा, लाडू. त्याच्यानंतर इथे जाणूबाईच्या मंदिराच्या इथे थोडंसं पुढच्या साईडला घोड्याला थोडंसं नाचवलं होतं आणि हे पण ड्रोन शूटिंग आहे. इथे पुन्हा चावडीवरती आपल्या घोड्याला नाचवण्यात आलं होतं. जवळजवळ 1.5-2 तास हा कार्यक्रम चालू होता. आणि त्याच्यानंतर